महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी आमदार खताळ यांनी केली असून या संदर्भात 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील लोकसभा सचिवालयात भेट घेतली आहे। या भेटीत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते। रेल्वे मंत्री यांनी संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग जाईल असा सकारात्मक आश्वासन दिले। आमदार अमोल खताळ यांनी या भेटीत रेल्वे मंत्र्यांना पुणे नाशिक सेमी रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेत जावा याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले। या पत्रात त्यांनी या मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचा उल्लेख सविस्तर त्यांनी केला आहे। यावेळी आमदार विठ्ठलराव लंके देखील उपस्थित होते। संगमनेर हा पुणे नाशिकच्या दरम्यानचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून येथून दररोज हजारो प्रवासी पुणे नाशिकला प्रवास करतात। तसेच हा परिसर कृषी आणि औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। संगमनेर तालुका ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला यासारख्या शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। या रेल्वे प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल। तसेच वाहतूक खर्चात मोठी बचत होईल। औद्योगिक दृष्टिकोनातून हा मार्ग फायदेशीर असून संगमनेर आणि आळेफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत। रेल्वे मार्गामुळे उद्योगांना अधिक सुविधा मिळतील, परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। याशिवाय संगमनेर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे नाशिकला जात असतात। रेल्वेमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल। तसे पुणे नाशिक रेल्वे मार्गात GMRT मुळे अडथळा निर्माण होत असल्याचे वृत्तपत्रातून समोर आले होते। मात्र या मुद्द्यावर सखोल चर्चा करून योग्य पर्याय काढण्याचा निर्णय रेल्वे मंत्री यांनी घेतला आहे। संगमनेर, आळेफाटा, आंबेगाव, राजगुरुनगर या मार्गावरूनच रेल्वे जाईल अशी खात्री त्यांनी दिली आहे। संगमनेरसह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे। आम्ही सतत पाठपुरावा करत असून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेत जाणार याचा आम्हाला विश्वास आहे। या निर्णयामुळे शेतकरी, उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठा फायदा होणार आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धी कार्यालयाकडून त्यांच्या सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।